हाय, हॅलो, नमस्कार. मी विद्या. तर आम्ही गेलो होतो We are कागलमध्ये going to पाझर mini तलाव ह्या Goa. ठिकाणी. खूपच छान आहे हे ठिकाण. आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो. आणखी संडे होता त्यामुळे गर्दी होती. मुलांसाठी खूपच छान बाहेर असं गाड्यांची सवारी होती. म्हणजे आत एंट्री करण्याच्या पहिलं त्या त्यांचा इतका मोठा प्रशस्त ते जागा होती. खूपच म्हणजे खूपच छान होते. मुलांसाठी तर खूप ॲक्टिव्हिटीज होत्या. झुले वगैरे होते. आणखी हे आतमध्ये एंट्री केल्यानंतर थोडं असं दिसतंय ते. ॲक्च्युली गोव्याचंच मिनी गोवाच नाव दिलेलं आहे. पण खरंच गोवाचा छोटा व्हर्जन हा आहे. खूप म्हणजे खूपच छान आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. हां, आपण जिथून जातो तो रोड तर इतका भारी आहे ना. एका साईडला असं तलाव आहे. समुद्राचंच रूप आहे. इथे वाळू वगैरे तिने मस्तपैकी अरेंज करून ठेवलेली आहे. आणखी एका साईडला पूर्ण झाडं निसर्गाच्या ह्या सानिध्यात खूपच म्हणजे खूपच छान जागा आहे. मित्रमैत्रिणींच्या बरोबर जर निवांत टाईम स्पेंड करायचा असेल तर ही जागा खरंच खूप छान आहे. तसंच आपल्या फॅमिलीबरोबर पण एन्जॉय करण्यासाठी खूप छान जागा आहे. आम्ही इतकं म्हणजे दुपार नाही अशी 6ला 5-6च्या टायमिंगला गेलो होतो. इतका भारी वाटत होतं ना, इतकं प्रसन्न वाटत होतं आणि आकाश तर इतकं छान झालं होतं ना, ढगात खरंच खूप छान ढग वगैरे आले होते आणि खरंच मन खूप म्हणजे फर्स्ट टाईम्स गेलो होतो, पण खूप म्हणजे खूपच रिलॅक्स फील होत होतं. आणखी मुलांसाठी तर खूपच छान आहे. माझी प्रिशा तर खूप एन्जॉय करत होती, कारण की तिला अशा गोष्टीची खूप क्रेज असते. पाणी, बोटिंग, समुद्र ह्या गोष्टी तिला खूप म्हणजे खूप आवडतात. त्यासाठी ती खूप मजा करत होती आणि हे पाझर तलावाचं ते पाण्याचं आहे इथे. एक मोठं कासव आहे आणि त्या कासवाच्या तोंडातून असं पाणी पडते. खूप लोकं 5:30-6 वाजलं होतं तरी पण पाण्यात इतका एन्जॉय करत होते लोक ना, खूप म्हणजे खूप. पण आत ना म्हणावी तशी जास्त असं स्वच्छतेचं त्याने म्हणजे लक्ष दिलेलं नाही आहे. पाणी पण होतं इतकं इतकी पब्लिक होतं आणि तिथं जो एक आजींचा ग्रुप आला होता, त्या इतक्या डान्स करत होत्या ना, म्हणजे दुनिया जी आहे भाडमध्ये, दुनियाचं काय घेणं-देणं नव्हतं. त्या त्यांच्याच तालात नाचत होत्या आणि असंच लाईफ जगायला पाहिजे, की लोकं काय म्हणतात ह्याचा विचार करण्यापेक्षा आपण कशात एन्जॉय करतो, आपणाला कशात आनंद आहे त्याचा जास्त विचार करावा आणि त्या आजी वगैरे आल्या होत्या ना, त्याच करत होत्या. बघू शकता इतकी गर्दी आहे. माझी प्रिशा आणि तिच्या मामाचा काय डान्स वेगळाच चालू होता. खूप एन्जॉय करत होता आणि जे पाणी पडत होतं ना ते होतं बऱ्यापैकी छान, पण त्याचा इतका घाणेरडा वास येत होता ना, खूप घाण वास येत होता. आणखी जे बाहेरचं लोकेशन आहे त्याच्या अपोजिट हे आहे. जितकं बाहेर सुंदर वगैरे आहे ना, तितकंच घाण म्हणजे पाणी वगैरे आहे. खूप मोठा तलाव आहे. खूप लोकं अशी बसतात, पण असं म्हणावी तशी स्वच्छता नाही आहे त्यांची. इथं पाण्याच्या ठिकाणी तर अजिबात स्वच्छता नाही आहे. इतकी लोकं वेड्यावानी ते करत होते ना, खूप एन्जॉय करत होते. मी तर काय पाण्यात गेले नव्हते, पण माझ्या दोन्ही मुली मस्तपैकी पाण्यात एन्जॉय करत होते. बघू शकता इतकं घाण हिरवं पाणी, इतका स्मेल सुटला होता. पण सिक्युरिटी छान होती त्यांची. जागोजागी त्यांचे सिक्युरिटी गार्ड होते, की लहान मुलं भरपूर आहेत. त्यामुळे खूप त्यांनी सिक्युरिटीची खूप हे केलं, सेफ्टीची खूप लक्ष घेतलं होतं तिने. प्रिशा तर तिच्या मामाबरोबर खूप एन्जॉय करत होती. तिचा मामा आणि ती मस्त त्या पाण्यात हे करत होती, पण त्या पाण्याच्या जवळ गेल्यानंतर ती रडत होती. तिचं कसं असतंय कम्फर्ट तिचा पाण्यात जाऊन एन्जॉय करण्यापेक्षा एका साईडला त्या पायऱ्या असतात, त्या पायरीवरून पाणी येतं ना, तो एन्जॉय असतो तिचा. ह्या बघा आज्या खूप एन्जॉय करत होत्या. जवळजवळ 60-65 वयाच्या ह्या आज्या असतील, पण त्यांच्याकडे बघून वाटत नव्हतं. इतकं म्हणजे असं उत्स्फूर्त जगणं असतंय काय ना त्यांच्याकडून. खूप एन्जॉय करत होत्या, म्हणजे खूप डान्स करत होत्या आणि कुणाच्याकडं काय लक्ष नव्हतं त्यांचं. फक्त त्याच इतक्या उमेदीनं त्या नाचत होत्या ना, बासच. त्यांना असं बघून मलाच खिजल्यासारखं वाटत होतं, की आपण इतकं कमी एज आहे तरी आपण इतकं हे करतोय. आणि तिथं आम्ही लाईफमध्ये फर्स्ट टाईम बोटिंग करत होते. खूप भीती वाटत होती, कारण की बोटिंग मी कधीच केली नाही. कारण की अशी खूप न्यूज वगैरे ऐकतो त्यामुळे मला बोटिंगचं खूप भीती होती. पण धाडस केलं
आणि गेल्याने पण एक्सपिरियन्स आउटस्टँडिंग होता. खूपच छान एक्सपिरियन्स होता. खूप एन्जॉय केला. छान 10-12 जणच होते बोटमध्ये. खूप एन्जॉय केला. 2 राईड मारले आम्ही. आणखी तो म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथला तो मुलगा होता, म्हणजे भाऊच माझा, तो होता तिथे. तो पण खूप एन्जॉय करत होता. तो बोलला की सगळ्यांचं शूटिंग वगैरे की. पण या सगळ्यात भारी काय असेल ना, तर ते जे ॲटमॉस्फिअर होतं ते आकाश बघण्यासारखं होतं आणि खूपच छान होतं. आणि बाहेरचा परिसर तरी ज्यांना फोटोग्राफीचा खरंच खूप शौक आहे ना, त्यांच्यासाठी हे ठिकाण खूप म्हणजे खूपच छान आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्ही फोटो घेऊ शकता. इतकं फोटोग्राफीसारखे बघा, काय सनसेट झाला होता. असं ऑसम फील होत होतं ना. आणि त्यांनी जे म्युझिक लावलं होतं ना, इतकं इतकं असं सॉफ्ट म्युझिक होतं. असं धाबडदिंगा वगैरे काय नाही. आणि संध्याकाळचं तरी खूप छान वातावरण असतं. लायटिंगची व्यवस्था खूपच छान केलेली आहे त्याने. प्रत्येक झाडाला असं खूप छान छान लायटिंग केलेलं आहे. संध्याकाळी खूप छान असते. एकदा नक्की भेट द्या तुम्ही. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. तुमचा सपोर्ट असाच दाखवा आणि चॅनलला फॉलो करा. बाय.